हायपर पिगमेंटेशन किंवा वांग हे खूप कॉमन झालेला स्किन प्रॉब्लेम आहे. खूप लोकांना होत असतो. पण एक्झॅक्टली हायपर पिगमेंटेशन होतं म्हणजे काय होतं, डार्क स्पॉट्स जे तुमचे आहेत ते कसे कमी होतील किंवा हायपर पिगमेंटेशन एकूण येणारच नाही यासाठी काही करता येईल का, हे आपण ह्या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कुठले खाण्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता ज्याच्याने तुमचं हायपर पिगमेंटेशन कमी होईल, तर कुठले सिरम्स, कुठले स्किन प्रोडक्ट्स लावू शकता ज्याच्याने हायपर पिगमेंटेशन कमी होईल, हे सगळं आज व्हिडिओमध्ये ह्या मी सांगणार आहे. तुम्हाला जर का हायपर पिगमेंटेशन होत असेल, असा डार्कनेस येत असेल चेहऱ्यावर, डार्क स्पॉट्स येत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते, जसं की फॅशन, स्किन अँड ब्युटी, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. एक गोष्ट मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगणार आहे, ती म्हणजे कुठल्याही गोष्टीला पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप लागते. म्हणजे काय की तुम्ही आज जर का कुठलं स्किन प्रोडक्ट वापरायला लागलाय तर एका आठवड्यामध्ये, 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल असं अजिबातच नाहीये. अनलेस ते तुम्हाला काहीतरी सेन्सिटिव्हिटीने अलर्जी येते ते तुम्ही सोडून दिलेत तर दॅट्स फाईन. पण तुम्हाला जर का सूट होतंय आणि तुम्ही ते लावताय, कन्सिस्टंटली लावताय, तर 6 ते 8 महिने तरी तुम्हाला लागतात त्याच्यावर काहीतरी फरक दिसण्यासाठी. त्याचमुळे कुठलंही सिरम असेल किंवा कुठलाही खाण्याचा पदार्थ असेल तर तो कन्सिस्टंटली घेतला तरच तुमच्यासाठी ते चांगलं असणार आहे. पॉईंट नंबर 1, हायपर पिगमेंटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आणि हे आपल्याला आहे की नाही हे कसं कळणार. वांग म्हणजेच हायपर पिगमेंटेशन हे खूप कॉमन त्वचेचा प्रॉब्लेम आहे. खूप मुलींना, खूप मुलांना हा प्रॉब्लेम होत असतो. आता हायपर पिगमेंटेशन म्हणजे काय, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की थोडे डार्क स्पॉट्स आहेत किंवा थोडा काळपट झालाय चेहरा, पण अख्खाच्या अख्खा टॅन नाही दिसत आहे. म्हणजे काय, तर काही प्लेसेसवर तुमचा चेहरा जो आहे तो थोडा डार्क वाटतोय आणि काही प्लेसेसवर थोडा फेअर वाटतोय. म्हणजे एकंदरीत तुमचा जो चेहरा आहे तो थोडा अनइव्हन आहे. अनइव्हन स्किन टोन जो असतो, म्हणजे अख्खाच्या अख्खा एक स्किन टोन कळत नाही आपल्याला पटकन, कारण का थोडे पॅचेस वेगवेगळ्या प्रकारचे दिसत असतात. त्यालाच हायपर पिगमेंटेशन म्हणतात. मेडिकली स्पीकिंग आपल्या शरीरामध्ये मेलेनिन नावाचा एक प्रकार असतो. त्याने आपला कुठला रंग आहे चेहऱ्याचा किंवा डोळ्यांचा किंवा केसांचा हे लक्षात येतं. पण मेलेनिन जर का आपल्या शरीरामध्ये थोडं जास्ती असेल, म्हणजे जास्ती प्रमाणात असेल, तर त्यांना हायपर पिगमेंटेशन होण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणजे चेहऱ्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मेलेनिनचं प्रोडक्शन जे आहे, उत्पादन जे आहे ते थोडं जास्ती आहे. मेलेनिन हे पिगमेंट असल्यामुळे त्यांना हायपर पिगमेंटेशन होतं, म्हणजे जास्ती पिगमेंटेशन ते दिसत असतं. तुम्हाला हायपर पिगमेंटेशन आहे की नाही हे तुमचा डर्मेटॉलॉजिस्ट तर उत्तम सांगेलच. पण एकंदरीत जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला असे डार्क स्पॉट्स येत आहेत का, किंवा तुम्हाला जर पिंपल्स आलेले आहेत तर त्याचे जे डाग आहेत ते डाग तसेच राहत आहेत खूप काळ, तर ते पण एक हायपर पिगमेंटेशन मध्येच मोडतं. किंवा तुमच्या कपाळावर, गालावर किंवा ओठांच्या वर असा थोडा काळपटपणा आलेला आहे आणि बाकीच्या जर का तुमच्या स्किन मध्ये बघितलं गेलं तर तो कम्पॅरेटिव्हली फेअर आहे तुमची स्किन, तर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन नक्कीच असेल. तुमच्यातले 90% जण हा व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब करत नाही आहात. प्लीज हा व्हिडिओ इकडेच पॉज करा आणि तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे फ्री आहे. पॉईंट नंबर 2, हायपर पिगमेंटेशन कशाने होतं. सगळ्यात मोठं, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता. जेनेटिकली तुम्हाला हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं. जर तुमच्या आई बाबांना हायपर पिगमेंटेशन असेल, वांग असेल, तर तुम्हाला होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे युव्ही रेज. सन प्रोटेक्शन मिळत नाहीये. जर का तुम्ही भारतासारख्या ठिकाणी असाल तर तिथे खूप जास्ती ऊन आणि खूप जास्ती पोल्युशन दोन्ही आहे. युव्ही इंडेक्स जो असतो तो पण खूप हाय साईडला असतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तो लगेचच अफेक्ट होतो. हायपर पिगमेंटेशन सूर्याच्या किरणांमुळे, युव्ही रेजमुळे पण होतं. त्यानंतर जर का तुम्हाला ऍक्ने प्रॉब्लेम असेल तर ऍक्नेमुळे काय होतं की त्याचे जे मार्क्स असतात ते तसेच राहतात. त्याचे डार्क स्पॉट्स आहेत ते खूप वेळ तसे राहतात. का, कारण का मेलेनिन प्रोडक्शन जे आहे, मेलेनिन नावाचं पिगमेंट मी तुम्हाला सांगितलं, तर ते जास्तीत जास्त वाढतं जर का तुम्हाला ऍक्ने असेल तर. त्याचमुळे तिकडचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते अजून डार्क होतात जर का तुम्ही उन्हात अजून गेलात तर. त्याचमुळे तुम्हाला हायपर पिगमेंटेशन तेव्हा होतं. एक्सपर्ट्स सांगतात की तुमचे कुठले मेडिकेशन्स चालू असतील किंवा कुठल्या गोळ्या चालू असतील रेग्युलर बेसिसवर, तर त्याचे पण साईड इफेक्ट्स म्हणून हायपर पिगमेंटेशन होतं, ऍक्ने होतो. आता हायपर पिगमेंटेशन म्हणजे वाईट का, तर अजिबात असं नाहीये. कारण का हायपर पिगमेंटेशन ही खूप कॉमन झालेली गोष्ट आहे. म्हणजे हार्डली काही मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना हायपर पिगमेंटेशन नसेल, आणि काहींना असतं ते पण ते लेझर ट्रीटमेंट्स आणि ह्या सगळ्या थ्रू ते क्युअर करतात. लक्षात घ्या, जर तुम्ही 15 वर्षाच्या असाल तर ते जे वय असतं त्याच्यामध्ये तुमची स्किन अशी छान यंग असते, प्लम्पी असते, तेव्हा तुमचा स्किन टोन पण जो असतो तो इव्हन आउट असतो. म्हणजे जरी तुम्ही खूप खेळत असाल बाहेर तरी तुम्ही फार तर फार टॅन व्हाल, पण तुम्हाला हायपर पिगमेंटेशन होत नाही जनरली. पण जसं तुमचं वय वाढतं तसं मेलेनिन प्रोडक्शन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने वाढत असतं. त्याचबरोबर तुमचा चेहरा जो आहे तो ओल्ड वाटत असतो, प्रौढ होत असतो, कोलॅजन जे असतं ते कमी होत असतं. या सगळ्यामुळे हायपर पिगमेंटेशन वाढण्याचे चान्सेस जसं तुमचं वय वाढतंय तसं ते जास्ती होतात. त्यामुळे ही खूप नॅचरल पद्धत आहे.
पण जर का तुमच्या वयानुसार हायपर पिगमेंटेशन जरा जास्तीच होतंय, प्रमाणाच्या बाहेर होतंय, तर आपण अशा काही गोष्टी करू शकतो ज्या मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. पॉईंट नंबर 3, आहारामध्ये असं काय खाल्ल्याने आपलं हायपर पिगमेंटेशन कमी होतं? पहिली गोष्ट हे समजलं पाहिजे की आपल्याला हायपर पिगमेंटेशन होतं म्हणजे बॉडीमधलं मेलेनिन जे आहे ते वाढलेलं असतं, हे आपल्याला कळलंय. पण त्याचबरोबर इन्फ्लमेशन जे आहे ते पण वाढलेलं असतं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो असतो तो पण वाढलेला असतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ही एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीचा खूप इम्बॅलन्स होतो, म्हणजे रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज, आणि त्या ऑपोजिटमध्ये ती रिएक्शन थांबवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स जे येतात त्यांचा खूप इम्बॅलन्स होतो. तो आणि इन्फ्लमेशन आणि मेलेनिन या सगळ्यामुळे हायपर पिगमेंटेशन होतं. आणि ह्याची गती कमी करण्यासाठी किंवा अजिबात न होण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट रिच फूड खायला लागतं. याने तुमचे फ्री रॅडिकल्स जे आहेत ते न्यूट्रलाइज होतात. इन्फ्लमेशन म्हणजेच आतली जी सूज असते ती कमी होते. तुम्हाला सूर्यापासून प्रोटेक्शन जे आहे ते आतून पण मिळायला लागतं आणि मेलेनिन प्रोडक्शन जे आहे ते थोडंसं स्टेबलाइज होतं. आता अँटीऑक्सिडंट्स मिळणारे असे कुठले पदार्थ आहेत? तर पहिलं म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मुळे तुमचा चेहरा उजळ होतो. तुमचं जे मेलेनिन प्रोडक्शन आहे ते पण खूप स्टेबलाइज होतं. आता व्हिटॅमिन सी कशातून मिळतं तुम्हाला? तर सायट्रिक असणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पहिली गोष्ट तर संत्र, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज मधून मिळतं. त्यानंतर ढोबळी मिरची जर का तुम्ही त्याच्या कुठल्याही भाज्या खाल्ल्या किंवा कट करून सॅलड मध्ये खाल्लं तरी ते खूप छान असेल तुमच्यासाठी. तसंच किवी मधून पण मिळतं. तसंच व्हिटॅमिन ई असणारे पदार्थ, म्हणजे त्याच्याने तुमचे डार्क स्पॉट्स जे आहेत ते कमी होतात आणि स्किन रिपेअर पण होते. त्यामध्ये तुमचे दाणे, अक्रोड, पालकाची पालेभाजी ह्या सगळ्या गोष्टी येतात. व्हिटॅमिन ए असणारे पदार्थ याच्याने सेल्स बूस्ट होतात. त्यामध्ये येतं गाजर, स्वीट पोटॅटो किंवा आपला फेवरेट आंबा. ओमेगा 3 असणारं म्हणजे याच्यात सामन फिश येतं. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फिश खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर का जवस आवडत असेल तर जवसाची चटणी करू शकता, त्याच्यामधून पण ओमेगा 3 खूप भारी मिळतं. आणि पॉलिफेनॉल्स म्हणजे ग्रीन टी, डार्क चॉकलेट थोडंसं जेवणानंतर खाल्लं तर, द्राक्ष, ह्याने तुमचं इन्फ्लमेशन म्हणजेच आतली जी सूज आहे ती कमी होईल आणि त्याचबरोबर युव्ही प्रोटेक्शन जे आहे ते इंटरनली मिळेल. अजून एक घरी असणारा पदार्थ म्हणजे घरातलं दही. घरात लावलेलं जे दही आहे ते पण खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये थोडं लॅक्टिक ऍसिड असतं. ते आपल्या चेहऱ्यासाठी, हायपर पिगमेंटेशनसाठी खूप उत्तम काम करतं. त्यामुळे तुम्ही त्याचं ताक करून पिऊ शकता किंवा नुसतं दही खाऊ शकता. खूप चांगलं असतं ते आरोग्याला. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अजिबातच विसरू नका की तुम्हाला 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे दिवसातून. असं नाही म्हणून चालणार की आपण चहा प्यायलाय, कॉफी प्यायलाय म्हणजे लिक्विड पोटात जातंय तर दॅट्स इट. ते तर उलट ऑपोजिट आहे. चहा किंवा कॉफी याने तुम्ही डिहायड्रेट होत असता, म्हणजे खूप ऑपोजिट वर्क करतं ते सगळं. त्याचमुळे तुम्हाला 3 ते 3.5 लिटरचं जे पाणी, नॉर्मल पाणी आहे ते प्यायलाच पाहिजे. अजून एक टिप मी यात देणार आहे ती म्हणजे तुम्ही तुमची एक ब्लड टेस्ट करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिटॅमिन डी, B12 या सगळ्या व्हिटॅमिन्सची टेस्ट करून घ्या. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुमची कुठली व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे का, कुठल्या गोळ्या तुम्हाला एक्सटर्नली घ्यायला पाहिजेत का. त्यामध्ये पण तुमचं हायपर पिगमेंटेशन जे आहे ते कुठे ना कुठेतरी ट्रिगर होत असतं, म्हणजे अगदी इनडिरेक्टली का होईना हायपर पिगमेंटेशन ते ट्रिगर होतं. त्याचमुळे व्हिटॅमिन डेफिशियन्सी नाहीये ना हे नक्की चेक करून घ्या. पॉईंट नंबर 4, कुठले असे स्किन प्रोडक्ट्स वापरायला हवे ज्याने आपलं हायपर पिगमेंटेशन कम्प्लिटली जाईल? येस, लवकर जर का आपल्याला हायपर पिगमेंटेशन घालवायचं असेल तर जेवणामधून किंवा खाण्यामधून जे पदार्थ आहेत त्याचबरोबर स्किन प्रोडक्ट्स पण वापरलेत तर ते पटकन रिझल्ट देणार आहेत आणि ते फास्ट वर्क होणार आहे. फास्ट म्हणजे 6 ते 8 महिने. सकाळी आपल्या चेहऱ्याला शांतता मिळण्यासाठी सिका असणारं किंवा ग्रीन टी असणारं असं कुठलं तरी फेस वॉश लावायला पाहिजे. तुमची जर का ऍक्ने प्रोन स्किन असेल, ऑइली स्किन असेल तर तुम्हाला डॉट अँड कीचं जे फेस वॉश आहे ते खूप उत्तम काम करेल. तुमचं जर का ड्राय स्किन असेल, नॉर्मल स्किन असेल तर सेटोफिल, सेरावे, डॉट अँड की या तिन्ही ब्रँड्सचे फेस वॉशेस तुम्ही वापरू शकता. हे खूप चांगले आहेत. त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला एक हायड्रेशन देते. पीएच व्हॅल्यू जी आहे ती स्टेबलाइज करते, इव्हन आउट करते. ते म्हणजे टोनर आहे. टोनी मोलीचं टोनर मी वापरते, तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर सेरावेचं पण टोनर आहे जे खूप चांगलं आहे. तर हे दोन्ही टोनर्स तुम्ही वापरू शकता तुमच्या चेहऱ्यावर. त्यानंतरची आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सिरम्स. बिलीव्ह मी, जर का तुम्ही कन्सिस्टंटली नित्य नियमाने जर का तुम्ही सिरम्स लावत असाल ना तर ते खूप बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला सूट होत आहेत का हे पहिलं बघून तुम्ही ते लावायला पाहिजेत. 6 ते 8 महिने द्या, तुम्हाला लगेचच लक्षात येईल की तुमचा चेहरा किती बदललाय. तुम्ही एक आत्ता फोटो काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही दर महिन्याला एक फोटो काढा आणि तुम्ही कम्पेअर करा की तुमचा चेहरा कसा बदलतोय का किंवा काही तुमचे हायपर पिगमेंटेशन्स आहेत ते कमी झालेत का. आता हायपर पिगमेंटेशनसाठी स्पेसिफिकली सिरम्स म्हणजे व्हिटॅमिन सी हे जे सिरम आहे ते अचानक खूप ट्रेंडमध्ये आलेलं होतं, परत अचानक ते खाली जात आहे. पण व्हिटॅमिन सी जे आहे ते हायपर पिगमेंटेशनसाठी खूप उत्तम काम करतं. तुमचा जो चेहरा आहे तो एकंदरीत खूप उजळ वाटतो. तुमचा चेहरा जो आहे तो हायपर पिगमेंटेशन जो डार्क झालेला असतो तो लाईटन अप होतो, म्हणजे जो स्किन टोन तुमचा ओरिजिनली आहे तो यायला लागतो बाहेर. व्हिटॅमिन सी खूप छान वर्क करतं.
पण ऍट द सेम टाइम मी हे ऐकलंय की व्हिटॅमिन सी खूप लोकांना सूट करत नाही. त्यामुळे जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिटॅमिन सी लावणार असाल तर सँडविच मेथडने व्हिटॅमिन सी लावा. मिनिमलिस्टचं व्हिटॅमिन सी जे आहे ते खूप भारी आहे, मला खूप आवडतं ते प्रोडक्ट. मिनिमलिस्टचं व्हिटॅमिन सी जे आहे ते खूप उत्तम काम करतं. पण जर तुम्हाला व्हिटॅमिन सी वापरायचं नसेल आणि तरीही ते सँडविच मेथडनी सूट नाही झालंय किंवा असे काही वेगळे कुठले रिझन्स असतील तर नायसिनामाइड जे आहे ते त्याच लेवलचं आहे. ते खूप भारी वर्क करतं हायपर पिगमेंटेशनसाठी, डार्क स्पॉट्ससाठी, इव्हन आउट टोन करण्यासाठी, कुठले ब्लेमिशेस असतील किंवा कुठले इन्फ्लेमेशन झालेलं असेल, फोड जर का खूप जास्ती झालाय, सूज आलीये, या सगळ्यासाठी नायसिनामाइड आहे. मी नायसिनामाइड वापरते पर्सनली, मला खूप जास्ती सूट करतं. ऑर्डिनरीचं नायसिनामाइड जे आहे ते खूप मस्त प्रोडक्ट आहे ते, आणि ते रोज जरी लावलं तरी त्याच्याने काहीच होत नाही. येस, तुम्ही पॅच टेस्ट करूनच ते लावा, पण ऍट द सेम टाइम मी हे सांगू शकते की ते खूप सेफ प्रोडक्ट आहे आणि खूप छान वर्क करतं. नायसिनामाइड बेस लेवलला B3 व्हिटॅमिनचं आहे. सकाळच्या वेळात, त्यानंतर तुमचा चेहरा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन, या दोन्ही गोष्टी वापरायला पाहिजेत. हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर डॉट अँड कीचं खूप छान आहे, त्याच्यामध्ये सेरमाइड्स आहेत, हायलोरॉनिक ऍसिड आहे, स्किन बॅरियरला पण प्रोटेक्ट करतं. आणि तुम्हाला सनस्क्रीन कुठला लावायचं असेल तर डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे, ते पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये PA+++ आहे, SPF 50 आहे आणि व्हिटॅमिन सी पण आहे. ते तुमच्यासाठी उत्तम काम करेल जर का तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल तर. तसंच आपले ओठ पण पिगमेंट होत असतात, ओठ पण काळपट पडत असतात, त्यामुळे ओठांना विसरून चालणार नाहीये. लिप केअर, विश केअरचं मी जे लावते ते खूप छान आहे. सेरमाइड्स आहेत, नायसिनामाइड आहे, SPF आहे, त्यामुळे सन प्रोटेक्शन पण मिळणार आहे त्याच्याने. विश केअरचं हे लिप केअर तुम्ही वापरून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता रात्रीचं जे स्किन केअर रुटीन असणार आहे तुमचं, ते बाकी सगळं सेम असणार आहे. फक्त सिरम्सच्या ऐवजी तुम्ही रेटिनॉल लावू शकता. जर तुमचं वय 25+ असेल तर 25+ असेल तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा रेटिनॉल लावू शकता, मिनिमम पर्सेंटेजमध्ये, अगदी 0.1%, 0.2%ने. आणि तुमचे रिंकल्स जे आहेत ते खूप कमी दिसायला लागतील. तुमचा चेहरा जो आहे तो खूप यंग दिसायला लागेल. कुठलंही स्किन प्रोडक्ट तुम्ही जर का घेत असाल आणि पहिल्यांदा घेत असाल ते स्किन प्रोडक्ट, तर तुम्ही त्याचे जे पर्सेंटेजेस आहेत ते खूप कमी प्रमाणात घ्या. म्हणजे 0.1%, 0.2% किंवा व्हिटॅमिन सी साठी 1-2% किंवा सँडविच मेथडने वापरून बघा. त्याच्याने तुम्हाला पटकन रिॲक्शन कुठलीही येणार नाही. आणि जर तुम्हाला ते सूट होतंय हे कळलं तर तुम्ही नॉर्मल पद्धतीने वापरू शकता. जाता जाता फायनल टिप म्हणजे जेवताना किंवा कुठल्याही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हळद जी आहे ती जास्तीत जास्त वापरायचा ट्राय करा. ते एक उत्तम नॅचरली अँटीऑक्सिडंट प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर कुठलाही स्किन प्रोडक्ट, कुठलाही पदार्थ जो तुम्ही खाताय, नित्य नियमाने खाताय, फ्रुट्स खाताय किंवा दही खाताय किंवा काहीही, जे सगळं एकत्र होलसम फूड खाताय, त्याचबरोबर तुम्ही स्किन प्रोडक्ट्स पण वापरत असाल आणि एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स पाहिजेत असं तुम्ही म्हणत असाल तर असं होणार नाहीये. 6 ते 8 महिने किमान लागतात जर का तुम्हाला काही ना काहीतरी चेंजेस बघायचे असतील तर. ही स्लो प्रोसिजर आहे, पेशन्स ठेवण्याची प्रोसिजर आहे, पण 6 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला खरंच खूप उत्तम रिझल्ट्स मिळतील. तुमचं हायपर पिगमेंटेशन आहे ते पण खूप कमी झालेलं असेल. त्याचबरोबर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो पहिला दिसणार आहे. बाय एज आपली स्किन जी आहे ती हायपर पिगमेंटेशन, थोडीशी प्रौढ अशी वाटणारच आहे आणि इट इज व्हेरी गुड. एज ग्रेसफुली हे म्हणतात ते खरंच खरं आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कुठल्या याच्यातून नवीन टिप्स कळल्या हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सी यू सून.